एक वेळ अशी होती जेव्हा त्याच्याकडे ना पैसा होता ना ओळख. फक्त एक प्रश्न होता, आज जेवायला मिळेल का? आणि आज तो माणूस करोडोची कंपनी चालवतो. ही गोष्ट आहे भुकेची, अपमानाची आणि न हार मानणाऱ्या जिद्दीची. मित्रांनो, ही गोष्ट आहे एका अशा माणसाची ज्याच्याकडे एक वेळची भाकर नव्हती. श्री स्वामी समर्थ. तो एका छोट्या गावात जन्माला आला. वडील रोजंदारीवर काम करणारे, आई घरकाम करून कुटुंब चालवायची. काही दिवस असे यायचे की घरात फक्त एकच भाकरी असायची. आई म्हणायची, तू खा, मला भूक नाही. पण भूक सगळ्यांनाच लागलेली असायची. शाळेत मित्र टिफिन काढायचे आणि हा बाजूला बसून पाणी प्यायचा. एकदा शिक्षकांनी फी मागितली. तो खाली मान घालून उभा राहिला. त्या दिवशी त्याला समजलं, गरिबी सगळ्यात मोठा अपमान शिकवते. त्या रात्री त्याने ठरवलं, मी माझ्या आईवडिलांना पुन्हा कधी उपाशी झोपू देणार नाही. शाळेनंतर काम करायचा, कामानंतर अभ्यास. थकवा होता, पण हार मानायची नव्हती. खिशात फक्त काहीशे रुपये होते. त्यातूनच एक छोटीशी कल्पना सुचली आणि घरच्या गॅरेजमधून सुरू झालेला व्यवसाय. पहिले महिने काही महिने नुकसान झाले. लोक हसले, नातेवाईक म्हणाले, यातून काही होणार नाही. पण तो थांबला नाही. तो प्रयत्न करत राहिला. एकदा पूर्ण व्यवसाय बंद पडला. कर्ज वाढलं, पैसे नव्हते. त्या दिवशी पुन्हा तोच प्रश्न निर्माण झाला, आज जेवायला काय आहे? पण यावेळी फरक इतकाच होता, त्याने ठरवले होते, तो हार मानायला तयार नव्हता. त्याने पुन्हा सुरुवात केली. ज्या चुका झाल्या त्या चुकांमधून तो शिकला. त्याने स्वतःवर विश्वास ठेवला. तो त्याच्या मतावर ठाम राहिला. त्याला वाटत होते, आज ना उद्या आपला व्यवसाय हळूहळू वाढेल. हळूहळू ऑर्डर वाढू लागल्या. लोक कामासाठी येऊ लागले आणि काही वर्षातच त्याचा व्यवसाय खूप पुढे निघून गेला. त्याच्या मेहनतीला फळ मिळाले. त्याची चिकाटी आणि मेहनत कामी आली. आज त्याची कंपनी करोडोचा टर्नओव्हर आहे. तसेच त्याच्या शेकडो लोकांना रोजगार मिळाला आणि तो समाजाची मदत करू लागला. आज तो म्हणतो, माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी संपत्ती पैसा नाही, ती एक वेळेची भाकर आहे, जी मला संघर्षाची आठवण करून देते. आज त्याच्याकडे करोडो आहेत, पण त्याला अजूनही आठवते ती एक वेळेची भाकर, जी आईने स्वतः उपाशी राहून दिली होती. पैसा मिळाल्यावर अनेक जण बदलतात, पण संघर्ष लक्षात ठेवणारेच खरं यशस्वी होतात. जर आज तुमच्याकडे काहीच नसेल तर घाबरू नका, कारण रिकामे हात आणि भुकेलं पोट कधीही रिकामं स्वप्न पाहत नाही. अशीच खरी आयुष्य बदलणारी कथा पाहण्यासाठी आजचा सुविचार चॅनलला
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा व पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.